नमस्कार शेतकरी मित्रांनो. आज आपण आलेलो आहोत ओझर या गावामध्ये. ओझर गावामध्ये धनराज माधवराव पाटील या शेतकरी मित्रांनी गेली 2 वर्ष झालं टाटाची 739 या बाजरी वाणाची लागवड करत आहेत. तर धान्याला बाजरीचा राजा का म्हणतो हे आपण आज इथे पाहणार आहोत. तर धनराज भाऊंना आपण टाटाचे आलेले अनुभव विचारणार आहोत. तर धनराज भाऊ, तुम्हाला 739 बाजरी कशी वाटली आमच्या शेतकरी मित्रांना सांगा. साहेब 739 मी गेल्या वर्षी पण लागवड केली होती. या वर्षी पण लागवड केली. या वर्षी मी ठिबकवर लागवड केलेली आहे. 4.25 फुटाच्या मारावर 2 तास टाकलेले आहेत. तर या बाजरीमध्ये मला एक विषय असा अनुभव आला की ती शेवटपर्यंत हिरवी राहते. कणीस देखील मोठं आहे. फुटवे देखील जास्त आहेत. 8 पासून 15 फुटव्यांपर्यंत सरासरी आहे शेतात आणि कणीस देखील टोकापर्यंत पूर्ण भरलेलं आहे. तर शेतकरी मित्रांनो, आपण बघू शकता धनराज भाऊ आपल्या शेतकरी मित्रांना फुटवा मोजून दाखवा एकदा आणि कंसाची साईज मोजून दाखवा. ठीक आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 बघा आता एका ठिकाणी 12 आली. तर अतिशय चांगल्या प्रकारचं वाण आहे साहेब. तर शेतकरी मित्रांनो, आपण बघू शकता एका फुटव्याला एका झाडाला 12 फुटवे असून प्रत्येक फुटव्याचं कणीस हे एक समान आहे. घट्ट असं कणीस आहे. दाबलं तरी न दबलं जाणारं कणीस आपण टाटाच्या 739 बाजरीचं पाहू शकता. आणि असं नाही की हा बाहेरचा प्लॉटच असा आहे. तर तुम्ही मध्ये तुम्ही आत देखील येऊन जा. मध्ये देखील बघू मध्ये शकता. देखील प्लॉट तसाच आहे, आपण पाहू शकता. तर शेतकरी मित्रांनो, आपण पाहू शकता मध्ये सुद्धा असणारा फुटवा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 हा एक छोटा 11. अकरा. तर 10 ते 11 अशी असणारी कणसाची आणि फुटव्यांची संख्या आपण इथं पाहू शकता. तर धनराज भाऊ, जसं आपण धान्याला बाजरीचा राजा म्हणतो, खरोखरच धान्य हा बाजरीचा राजा आहे का? हो 100%. कारण तुम्ही आता शेतात प्रत्यक्ष पाहू शकता की कणीस देखील एकदम पूर्ण भरलेलं आहे आणि उत्पन्न देखील भरपूर येणार आहे. खरोखरच टाटा 739 ही धान्याचा राजाच आहे. धन्यवाद शेतकरी मित्रांनो.